सांगली शहरातील कलानगर गेट क्रमांक 1 परिसरात गुरुवारी 26 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. 9 डाऊन लाईनवरून खडी वाहतूक करणारी रेल्वे गाडी बॉबिन येत असताना एका 22 वर्षीय युवकाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) यांनी तात्काळ स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाशी संपर्क साधला. RPF व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी त्वरित दाखल झाले आणि जखमी युवकास रेल्वे रुळावरून सुरक्षित बाहेर काढलं. जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जखमी व्यक्तीचं नाव ओंकार शिवाजी कोकरे, वय वर्ष 52, राहणार दत्त चौक, सांगलीवाडी असं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या बचाव कार्यात RPF अधिकारी दुर्विजय कुमार, ASI SR कांबळे तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान कैलास वडरे यांनी दाखवलेल्या तत्परता, समन्वय आणि धाडसामुळे संबंधित युवकाचा जीव वाचवण्यात यश आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाने अत्यंत जबाबदारीने आणि कौतुकास्पद कार्य करत एक अमूल्य जीव वाचवला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.